आपण बघता दुपारच्या बातम्या। आताची एक मोठी बातमी बघूया। सीजेपीचं आंदोलन हे सध्या संसद भवनाच्या परिसरामध्ये पोहोचलेलं आहे आणि आंदोलकांना थोपवण्यासाठी सध्या अश्रुधुराच्या नळकांड्या देखील सोडण्यात आल्याची माहिती मिळते। गेल्या काही वेळापासून हे आंदोलन सुरू होतं आणि खरतर संसदेच्या याच परिसरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र तोपर्यंत या विद्यार्थ्यांना थोपवण्याचा प्रयत्न बळाकडून करण्यात आलेला होता आणि आता अखेर सीजेपीचं हे आंदोलन संसद भवनाच्या परिसरामध्ये पोहोचलेलं दिसलंय। याआधी आंदोलकांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला होता, मात्र आंदोलकांवरती आता अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्याची माहिती मिळते आहे। कॉकरोच जनता पार्टीचा हा मोर्चा सध्या संसदेच्या या परिसरामध्ये पोहोचलेला दिसतोय। एकीकडे अधिवेशन सुरू असताना अधिवेशनाच्या आत देखील अशाच पद्धतीचे मुद्दे मांडले गेले आणि तिथे देखील गदारोळ झाल्याची परिस्थिती बघायला मिळाली। कामकाज सभागृहाचं तहकूब करण्यात आलंय आणि त्याच वेळेला हा मोर्चा सध्या संसदेच्या परिसरामध्ये सध्या पोहोचलेला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जोर धरतेय। नीटच्या पेपर फुटीचं प्रकरण हे सातत्याने गाजताना दिसतंय। त्यानंतर देशभरामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जंतर मंतरवरती गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी एकवटलेले आहेत। देशभरातले हे विद्यार्थी आहेत आणि त्यांचं आंदोलन सुरू आहे।